काही मुलांचे आई वडील नीट बस, एक पाय वर का ठेवलाय खाली ठेव, सतत इन्स्ट्रक्ट करत असतात. तर आपल्याला कोणीतरी सतत इन्स्ट्रक्ट करत राहिलं तर आपला कॉन्फिडन्स संपू शकतो. मग आपल्याला वाटू शकतं की आपल्यात काही अर्थच नाहीये, म्हणजे ॲम आय गुड इनफ, असं आपल्याला डाऊट यायला लागतो स्वतःवरती. पण ही भावना येते कुठून, म्हणजे हे कुठून रुजतं, म्हणजे स्वतःबद्दलचा तिरस्कार कोणाला का करावा असं वाटतं? लहानपणी अशा शाळेत जिथे खूप बुलिंग झालंय, कोणीतरी सतत घालून पाडून बोलणं, सतत इन्स्ट्रक्शन्स देणं, क्रिटिसाइज करणं, तसे जेनेटिक्स असले तर सेल्फ डिस्गस्टचं फिलिंग डेव्हलप होऊ शकतं. तर स्वतःचा तिरस्कार ओळखता येतो का? मी कुठलंही काम करताना मला किती जमणार आहे माहित नाही, बघू काय जमेल ते जमेल, जमलं तर कदाचित सोपं आहे म्हणून जमेल, किंवा कोणीतरी मला मदत केली म्हणून जमेल, म्हणजे जमलं तरी ते क्रेडिट मी घेणार नाही त्याचं. दुसऱ्यांसोबत असताना मला असं वाटतं माझ्यामुळे दुसरे बोर होतील, मी इंटरेस्टिंग नाही आहे, सो मग मागे मागे राहणं, दुसऱ्यांना न भेटणं, थोडी सोशल अँझायटी सारखी लक्षणं असणं, हे दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स. म्हणजे अवॉइडन्स हे खूप कॉमन आहे जेव्हा आपल्याला सेल्फ हेट्रेड असतं. कॉन्फिडंट असलेली माणसं सुद्धा सेल्फ डिस्गस्ट मध्ये जाऊ शकतात का? ऍक्च्युली मला असं वाटतंय की आय एम नॉट अ गुड पर्सन. ते कव्हर अप करण्यासाठी मी अनेक गोष्टी करते. म्हणजे मी ग्रेटच आहे, नथिंग कॅन शेक मी. ते कव्हर अप किंवा मास्क असू शकतं सेल्फ डिस्गस्टला थांबवण्यासाठी. दॅट कॅन बी प्रॉब्लेमॅटिक. या सेल्फ डिस्गस्ट वरती, स्वतःबद्दलच्या आत्मतिरस्कारावरती आपण ज्यावेळेस काम करायचं आहे तर कुठून सुरुवात केली पाहिजे? थोडंसं स्वतःशी बोलायला शिका असं मी म्हणेन. म्हणजे आपण शांतपणे बसून किती वेळेला स्वतःला विचारतो असं मला का होतंय. सो असं करण्याची सवय जर आपण केली तर आपण आपल्या भावनांना ओळखू शकू, आणि ओळखलं आपण तर मग सोल्युशन शोधणं एवढं अवघड नाहीये. त्यांनी अशा लोकांपासून दूर राहावं जे त्यांना सतत पिन मारत असतात, कंट्रोल करत असतात, करेक्ट करत असतात, कारण त्यांचा अजूनच कॉन्फिडन्स कमी होणार आहे ना त्याच्यामुळे. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि भावनेच्या क्रॅश कोर्सच्या या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. असं का होतं की कधी कधी माणूस स्वतःचाच तिरस्कार करतो, स्वतःलाचा आवडेनासा होतो आणि मग स्वतःचाच रागराग करायला लागतो, स्वतःपासून लांब पळायला लागतो. नेमकी ही भावना नेमकी काय आहे, ज्याला आपण आत्मतिरस्कार म्हणू, सेल्फ डिस्गस्ट म्हणू, याचं एक दुसरं टोक म्हणजे सुसाईडकडे सुद्धा जातं. तर हे किती काळजी करण्याची गोष्ट आहे हे खरं तर समजून घेण्याचा आजच्या भागातला प्रयत्न आहे. डॉक्टर मृदुला आपटे त्यांनी या एपिसोडमध्ये मार्गदर्शन केलं आहे. खूप मस्त एपिसोड झाला आहे. ऑल्सो वी आर व्हेरी हॅपी टू बी असोसिएटेड विथ भारती हॉस्पिटल्स. 1992पासून त्यांचं सायकॅट्री डिपार्टमेंट कार्यरत आहे. कोणत्याही पद्धतीच्या मार्गदर्शनासाठी आणि काउन्सिलिंगसाठी त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे. LGBTQIA+ मेंटल हेल्थ असेल, चाइल्ड गायडन्स, ॲडिक्शन आणि ज्येष्ठांसाठीचे त्यांचे वेगळी क्लिनिक्स उपलब्ध आहेत. तर जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे उपचार आणि काउन्सिलिंगची गरज असेल तर भारती हॉस्पिटलचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. लेट्स डाइव्ह इन टू द एपिसोड. ज्यावेळेस आपण सेल्फ डिस्गस्ट ही भावना म्हणतो किंवा आत्मतिरस्कार किंवा स्वतःचा तिटकारा म्हणतो, बहुतेक करून प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक कधीतरी टप्पा येत असेल ज्यावेळेस आपल्याला स्वतःच आपण आवडेनसे होतो. ज्यावेळेस आपण सेल्फ डिस्गस्ट म्हणतो किंवा हा स्वतःचा तिटकारा म्हणतो, त्यावेळेस नेमकी ही भावना काय आहे, इथून सुरुवात करायला आवडेल. खूप छान विषय आहे ॲक्च्युली. मला वाटतं की कुठेतरी आपल्याला डिस्टिंक्शन करायला पाहिजे. सेल्फ क्रिटिसिझम, सेल्फ हेट्रेड, दोन्हीमध्ये जे डिस्टिंक्शन आहे ते आपण करूयात. बरोबर. सेल्फ क्रिटिसिझम ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे, थोड्याफार प्रमाणात तरी पॉझिटिव्ह आहे. ओके. म्हणजे आपण जेव्हा आत्मपरीक्षण करतो तेव्हा आपण विचार करतो की काही गोष्टी आपण बरोबर नाही केलेल्या, आपण ह्या बदलायला हव्यात. आपल्याला इन्साइट्स येतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, आणि मग तेव्हा आपण त्या गोष्टींवर काम करतो आणि मग अजून चांगला आउटपुट देतो. सो सेल्फ क्रिटिसिझमचा तसा फायदा होतो. सेल्फ क्रिटिसिझम किंवा सेल्फ अँगर जरी आपण म्हटलं तरी त्या अँगरसाठी कुठल्या तरी एका बिहेवियरला आपण टार्गेट करत असतो की मी हे असं कसं केलं, मी हे करायला नको होतं, मी हे चुकलो. पण जेव्हा आपण सेल्फ हेट्रेड किंवा आत्मतिरस्कार म्हणतो तेव्हा आपण स्वतःलाच निगेट करतोय. म्हणजे एखाद्या बिहेवियरला नाही, पण आपण स्वतःलाच निगेट करतोय. आपण म्हणतोय की मीच बरोबर नाहीये, मीच वाईट आहे, आय एम द बॅड गाय, किंवा मी फ्लॉड पर्सन आहे, म्हणजे आय डोंट डिझर्व टू बी हिअर. इतक्या टोकापर्यंत आपण जातो जेव्हा आपण सेल्फ हेट्रेड म्हणतो. ही भावना म्हणजे ज्यावेळेस आपण सेल्फ डिस्गस्ट किंवा स्वतःचा तिरस्कार म्हणतो
त्यावेळेस हे राग, गिल्ट याच्यापेक्षा कसं वेगळं आहे? कारण ज्यावेळेस मी स्वतःचा तिरस्कार करतो त्यावेळेस खरं तर मी राग करत असतो का, किंवा मला काहीतरी मी चुकीचं केल्याचा गिल्ट आलेला असतो का, किंवा दोन्हीपेक्षा थोडं वेगळं आहे? गिल्ट, रिग्रेट ह्या गोष्टी करेक्ट होऊ शकतात ना. म्हणजे मी काहीतरी चूक केली आहे आणि ती एखादी चूक केल्याबद्दल मला स्वतःचा राग येतो, कारण माझे काहीतरी व्हॅल्यूज असतात, माझे स्टँडर्ड असतो आणि त्या स्टँडर्डच्या पेक्षा मी कमी काम केलं आहे किंवा मी चुकीचं काम केलं आहे, कोणाला तरी दुखावलं आहे, त्याच्यामुळे मला स्वतःचा राग येतो किंवा मला गिल्टी वाटतं किंवा एक अपराधीपणाची भावना येते. पण ते फक्त मी सेल्फ अँगरबद्दल जे बोलले तसंच, की मला त्याच्याबद्दल राग येतो स्वतःबद्दल, त्या एका बिहेवियरबद्दल राग येतो किंवा 2-4 बिहेवियर्सबद्दल राग येतो, मला स्वतःचा ॲज अ पर्सन राग येत नाही. सो तो करेक्टेबल राग आहे. जेव्हा मी गिल्ट म्हणते तेव्हा ती गिल्ट मी ओव्हरकम करू शकते, अँगर म्हणते तेव्हा ती चूक मी दुरुस्त करू शकते. पण जेव्हा मला स्वतःच मीच चूक आहे आणि मी कधी सुधारणा करूच शकत नाही अशी भावना असते, तेव्हा मी काय करू? म्हणजे दॅट इज द फिलिंग की द होल सेल्फ इज निगेटेड. बरोबर. ही भावना याची काही लक्षणं असतात का? म्हणजे मला ती ओळखता कशी येते? कारण बऱ्याचदा आपण भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये सुद्धा हाच प्रयत्न करतो की या भावनांना वेगळं करून कसं बघायचं आणि त्या कशा ओळखायच्या. तर स्वतःचा तिरस्कार ओळखता येतो का? तो मला माझ्या कृतींमधनं, मी ज्या पद्धतीनं स्वतःबद्दलचा विचार करतोय त्यातनं, यातनं दिसू शकतो का? त्याचे काही साईन्स असतात का? असं काही ओळखता येतं का? हो. फॉर एक्झाम्पल, मी कुठलंही काम करताना एक कोर बिलीफ असल्यासारखी, म्हणजे एक माझ्या मनात बॅकग्राऊंडमध्ये असल्यासारखं की मला किती जमणार आहे माहीत नाही, किंवा बघू काय जमेल ते जमेल, जमलं तर कदाचित सोपं आहे म्हणून जमेल, किंवा कोणीतरी मला मदत केली म्हणून जमेल, म्हणजे जमलं तरी ते क्रेडिट मी घेणार नाही त्याचं, शक्यतोवर मी ते क्रेडिट दुसऱ्या कोणाला तरी देईन. ओके, सो ती एक गोष्ट असते. दुसरं म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी लाईक प्रोक्रॅस्टिनेशन, म्हणजे मी पुढे ढकलते कारण मला कॉन्फिडन्सच नाही आहे की मला ते काम करता येईल. म्हणजे लो सेल्फ कॉन्फिडन्स, लो एनर्जी वाटणं, कारण इफ आय डोंट लव्ह माय सेल्फ, ती पॉझिटिव्हिटी, ते फिलिंगच माझ्यात नाही आहे की मी काहीतरी करू शकणार आहे. सो चालढकल चालू आहे माझी आयुष्यात. दुसरं म्हणजे दुसऱ्यांसोबत असताना मला असं वाटतं माझ्यामुळे दुसरे बोर होतील, मी इंटरेस्टिंग नाही आहे, सो मग मागे मागे राहणं, दुसऱ्यांना न भेटणं, थोडी सोशल अँझायटी सारखी लक्षणं असणं, हे दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स. म्हणजे अवॉइडन्स हे खूप कॉमन आहे जेव्हा आपल्याला सेल्फ हेट्रेड असतं. दुसरं एक अजून प्रकारचं लक्षण असतं ते म्हणजे परफेक्शनिझम. म्हणजे काही लोक चक्क खूप जास्ती काम करून खूप परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतात टू करेक्ट द सेल्फ हेट्रेड. म्हणजे तो एक वेगळं टोक आहे. एक टोक आहे अवॉइडन्स, नकोच, दूर दूर राहणं, मागे मागे राहणं, जसं काही आपण कुठेतरी म्हणजे जमिनीखाली गायब व्हावं, अदृश्य व्हावं कुठेतरी, असं एक फिलिंग असतं. आणि दुसरं फिलिंग असतं की मी सगळं इतकं परफेक्टली करीन की कदाचित ते सेल्फ हेट्रेड ओव्हरकम होईल, पण ते होत नाही कारण आपण वी आर नॉट गॉड, आपल्याला परफेक्ट होताच येत नाही. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्याला ते काहीतरी कमी राहणार आणि मग ती जी आपली कोर बिलीफ आहे ती परत स्ट्रेंथन होणार की एनिवे मला माहितीच होतं आय एम नॉट वर्थ इट. पण ही भावना येते कुठून? म्हणजे हे कुठून रुजतं की आय एम नॉट गुड इनफ? म्हणजे त्याची जर कारणं शोधायला गेलो की का असं कोणाला स्वतःविषयी वाटू शकतं, म्हणजे का येते हे स्वतःबद्दलचा तिरस्कार कोणाला का करावा असं वाटतं? ही भावना येतेच कुठून? अगदी बरोबर आहे. कारण आपण जेव्हा पैदा होतो तेव्हा ॲक्च्युली आपण म्हणजे सायकॉलॉजिस्ट आम्ही म्हणतो की ऑल ऑफ अस वॉन्ट टू लुक अहेड. आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला ग्रोथकडे जातो आहे आपण सर्वायवल आधी बघतो आणि मग ग्रोथ बघतो. सो अशी नेगेटिव्ह भावना का यावी की आपल्याला जगायचंच नाही आहे किंवा आपण आपल्या जगण्यात काही अर्थ नाही आहे, ह्या जगात आपली काही व्हॅल्यू नाही आहे, असं फिलिंग कुठनं येतं? हे डेफिनेटली खूप कॉम्प्लेक्स आहे. खूप सोपं एक्सप्लेनेशन ह्याचं नाही आहे, पण काही काही एक्सप्लेनेशन्स मी सांगते. म्हणजे कुठल्याही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सारखा हा प्रॉब्लेम आहे, हे इमोशन आहे. ॲक्च्युली इट्स नॉट अ व्हेरी सिम्पल इमोशन, खूप कॉम्प्लेक्स इमोशन आहे आणि सगळ्यांनाच कधी कधी ते इमोशन येऊ शकतं. पण ज्या लोकांना हे फिलिंग रेग्युलरली येतं त्यांच्यासाठी मी म्हणेन 3 गोष्टींचं मिश्रण आहे. एक आपलं जेनेटिक्स, आपली बायोलॉजी. म्हणजे लेट अस से की ज्या प्रकारे आपल्याला आपल्या
आईवडिलांकडनं किंवा आपल्या आधीच्या जनरेशन्सकडनं काही अँझायटी डिप्रेशन होण्याचे चान्सेस आलेत का, जेनेटिकली आपण काही इनहेरिट केलंय का, काही जीन्स आलेत का, मग दॅट इज व्हेरी फर्टाईल ग्राउंड अशा भावना डेव्हलप व्हायला नंतर. ओके, सो दॅट इज वन थिंग. दुसरं म्हणजे आपल्या खूप क्रॉनिक स्ट्रेसमुळे कधी कधी आपल्या ब्रेनमधले काही एरियाज इम्पेअर होतात. एक डॉर्सोलॅटरल प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स नावाचा एरिया असतो, आपल्या हायर ब्रेनचा एरिया असतो तो, आणि तो एरिया कधी कधी इम्पेअर झाला की गिल्ट, शेम, एस्पेशली शेम, लाज वाटणं स्वतःबद्दल, घृणा वाटणं, ह्या भावना खूप जास्ती वाढतात. म्हणजे तो एरिया जो आहे तो ह्या शेमला मॅनेज करतो खरं म्हणजे. की तुला काहीतरी होतंय का, कोणीतरी तुला काहीतरी बोलतंय का, मग आपण त्याला लॉजिकली बघूयात, असं का म्हणतंय कोणी तुला असं, मग तू काय करू शकतोस हे ठीक करायला, आणि ते काय काय करू शकतोस ते फिलिंग रेग्युलेट करायला, आणि परत नॉर्मल लाईफ जगण्यासाठी काय आपल्याला करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ते काम ह्या डॉर्सोलॅटरल प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्सचं असतं. पण त्याला जर काही इजा झाली, त्याचं काही इम्पेअरमेंट झाली, आणि ते खूप स्ट्रेसनी पण होऊ शकते, ब्रेन इंजरीनी वगैरे तर होऊच शकते, पण स्ट्रेसनी पण होऊ शकते, मग रेग्युलेशन खराब होतं, आणि मग तेव्हा ते शेम कंटेनच होत नाही, थांबतच नाही, ते खूप जास्ती वाढते, आणि मग तेव्हा असं आत्मतिरस्कार होणं, नेगेटिव्ह वाटणं, डिप्रेस्ड वाटणं, स्वतःबद्दल छान न वाटणं सतत, हे फिलिंग स्टिम्युलेट होऊ शकतो. सो हा बायोलॉजिकल एक्सप्लेनेशन आहे. ओके, बापरे, म्हणजे स्ट्रेसचा एवढा मोठा परिणाम सुद्धा होऊ शकतो. स्ट्रेसचा खूप परिणाम होतो, पूर्ण शरीरावर खूप परिणाम होतो, आणि कधी कधी आपण मनाबद्दल बोलतो पण शरीराकडे बघत नाही, आणि हे सेल्फ डिस्गस्ट हे फिलिंग सुद्धा खूप शरीरात सुद्धा मॅनिफेस्ट होतं. कधी कधी एक नॉशिया टाईप फिलिंग येतो स्वतःबद्दल आपल्याला. सो ते शारीरिक पण आहे थोड्याफार प्रमाणात. ओके, सो एक तर हा बायोलॉजिकल पार्ट आहे. दुसरं म्हणजे आपला स्वभाव. सो लहानपणापासून जर आपला स्वभाव आपल्या अपब्रिंगिंगमुळे किंवा आपल्याला जी कॉन्टेक्स्ट असते, आपली जी काय कॉन्टेक्स्ट आहे, सपोज आपण लहानपणी अशा शाळेत आहोत जिथे खूप कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे आपल्यावर बुलिंग झालं आहे, किंवा अगदी यंग एजमध्ये आपण जेव्हा टीनेज अवस्थेत जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपल्यावर रॅगिंग झालं आहे, किंवा अगदी लहान असताना सेक्शुअल अब्यूज झाली आहे, आणि एकदा नाही रिपीटेड सेक्शुअल अब्यूज झाली आहे, किंवा ह्या तर मोठे इन्सिडेंट्स आहेत, मोठ्या गोष्टी आहेत, पण कधी कधी खूप सतत होणाऱ्या छोट्या गोष्टी पण त्रासदायक असू शकतात. फॉर एक्झाम्पल, कोणीतरी सतत घालून पाडून बोलणं, सतत इन्स्ट्रक्शन्स देणं, क्रिटिसाइज करणं. आई वडील असं करू शकतात, टीचर्स करू शकतात, अरे तुला एवढं कसं कळत नाही, असं दिवसातनं 10 रोज अनेक वर्ष तुम्ही जर कंटिन्युअसली ऐकलत तर डेफिनेटली तुमच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, आणि मग स्वभावात ते रुजू शकतं, जाऊ शकतं, दिसायला लागतं, आणि मग स्वभावच असा थोडासा भिडस्त, थोडासा अँझायटी असलेला, आणि प्लस तसे जेनेटिक्स असले तर जस्ट इमॅजिन, जेनेटिक्स प्लस स्वभाव प्लस मग आउटसाईड एक्सपिरियन्सेस, अशा तिन्हीचं कॉम्बिनेशन होऊन हा सेल्फ डिस्गस्टचं फिलिंग डेव्हलप होऊ शकतं. एस्पेशली जिथे बुलिंग किंवा सेक्शुअल अब्यूज असते, किंवा आईवडिलांची भांडणं, किंवा घरात काही नेगेटिव्ह इव्हेंट्स सतत घडत आहेत असं असलं, लहान मुलांना ना खूप पर्सनलाइज करण्याची सवय असते. म्हणजे मलाच का असं होतं आहे, माझ्याच आयुष्यात का असं होतं आहे, म्हणजे माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल. तू लहान मुलांना जर विचारलंस की आई बाबा म्हणतायत काय झालं, तर कधी कधी लहान मुलं म्हणतात की मी काही नाही केलं. म्हणजे त्यांना असं खूप नॅचरली वाटतं की त्यांच्या चुकीमुळे काहीतरी होतंय. ओके, सो जस्ट इमॅजिन की एखाद्या लहान मुलावर सतत काहीतरी ॲडव्हर्स घडत असेल, छोटं मोठं कितीही, पण सतत, तर ते कॉम्प्लेक्स ट्रॉमाचं रूप घेऊ शकतं, आणि मग ते कॉम्प्लेक्स ट्रॉमामुळे सेल्फ डिस्गस्ट होणं खूप नॅचरल आहे. बापरे, मला यातच हे एक विचारायचं आहे की आपल्या आजूबाजूच्या लोकांचा किती परिणाम होतो ही भावना ची बळकटी पकडायला. कारण ज्यावेळेस मी सेल्फ डिस्गस्ट म्हणतो त्यावेळेस माझं स्वतःबद्दलचं मत चांगलं नाही आहे, आणि हे मत बऱ्याचदा आजूबाजूच्या लोकांमधनं येतं. आजूबाजूची लोक माझ्याबद्दल काय म्हणतायत, आजूबाजूच्या लोकांना मी काय करू शकतो असं वाटतं, किंवा काय करू शकतो नाही असं वाटतं, यातनं मी स्वतःचं प्रतिमा शोधत असतो. तर या आजूबाजूच्या ह्याचा किती मोठा परिणाम या सगळ्यावरती होतो? खूप. कारण
आपण ह्या जगात आहोत आणि आपण या जगात काहीतरी करतोय हे व्हॅलिडेटच बाकीचे लोक करत असतात. म्हणजे अख्खं जग आपला आरसा असतो ॲक्च्युली. सो मी आहे हे मला माहितीच नाही ना, तू म्हणतोयस मी आहे म्हणजे मी असेन. सो इट्स लाईक दॅट. सो जर कोणीतरी सतत किंवा कोणीतरी मला निगेट करत असेल की तुला काय, तू असलीस नसलीस काही फरक नाही पडत, तर मला हळूहळू तसं वाटायला लागू शकतं. जर मला त्याच हिशोबाने अजून कुठेतरी कौतुकाचे शब्द पण ऐकू आले तर मग माझ्या मनात जरा असं द्वंद्व होईल की अरे हा माणूस मला म्हणतोय की तुझ्यात काय अर्थ नाही आहे, हा माणूस म्हणतोय नाही तुम्ही खूपच ग्रेट आहात. सो मग नक्की काय, व्हॉट इज द ट्रूथ. मग मी त्याचं थोडंसं ॲनालिसिस माझ्या मनात करीन आणि मला जे बरोबर वाटेल ते हे करीन. पण सतत करेक्ट करणं, सतत इन्स्ट्रक्ट करणं, सतत सजेस्ट करणं असं जर मी ऐकलं आहे की मी जे काय करते त्याला इन्स्ट्रक्ट करतायत लोक. म्हणजे मी आमच्या क्लिनिकमध्ये बघते लहान लहान मुलं जेव्हा येतात, काही मुलांचे आईवडील त्यांना खेळू देतात हिस्ट्री सांगताना किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स सांगताना. मुलं काय अगदी एका जागी शांत असे बसतील असं नाही आहे ना, ते हिंडत राहतात, खेळत राहतात, आईला उगीच असं करत राहतात, वडिलांना काहीतरी करतात. सो पेरेंट्स आर ओके विथ इट. फारच काही मुलांनी केलं तर ते बोलतात, नाही तर बोलत नाहीत. काही मुलांचे आईवडील नीट बस, एक पाय वर का ठेवलाय खाली ठेव, म्हणजे सतत त्यांना सतत इन्स्ट्रक्ट करत असतात. तर आपल्याला कोणीतरी सतत इन्स्ट्रक्ट करत राहिलं, इट इज लाईक अ कंट्रोल ना, म्हणजे यू आर कंट्रोलिंग दॅट पर्सन ऑल द टाईम. ते तुम्ही लहान असताना करा, मोठे असताना करा, किंवा इवन स्पाउसेस दोघंही, नवरा बायकोसुद्धा एकमेकांना सतत तू हे नको करू, असं कर तसं कर, तर आपला कॉन्फिडन्स संपू शकतो. मग आपल्याला वाटू शकतं की आपल्यात काही अर्थच नाही आहे, म्हणजे ॲम आय गुड इनफ असं आपल्याला डाऊट यायला लागतो स्वतःवरती. सो डेफिनेटली लोकांचा आपल्यावर खूप परिणाम होतो. मला यातच एक विचारायचं आहे की आता आपण एक शब्द उल्लेख त्याचा केला, ते म्हणजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडंट असलेली माणसं सुद्धा सेल्फ डिस्गस्टमध्ये जाऊ शकतात का? कारण मला तसं हे दोन्ही वेगवेगळ्या टोकाची एक्सप्रेशन्स वाटतात. म्हणजे जर मला स्वतःबद्दलचं किंवा मला हे काम करण्याचा जर मला एखादा कॉन्फिडन्स आहे तर अशा व्यक्तीला सुद्धा सेल्फ डिस्गस्ट आणि स्वतःचा तिटकारा आणि तो तिरस्कार असू शकतो का? ॲक्च्युली हो. हां, म्हणजे हे एक खूप सुंदर थिअरी आहे, खूप रिसंट थिअरी आहे, त्याचं नाव आहे शेम कंटेनमेंट थिअरी. अच्छा. तर त्या थिअरीमध्ये असं सांगितलं आहे की शेमची वेगळी वेगळी प्रेझेंटेशन्स असू शकतात आणि शेम ॲक्च्युली आपल्याला म्हणजे व्हल्नरेबल होण्यापासून वाचवते. ओके, फॉर एक्झाम्पल मला असं वाटतंय की आय एम नॉट अ गुड पर्सन. ठीक आहे, आता ते कव्हर अप करण्यासाठी मी अनेक गोष्टी करते. म्हणजे मग स्क्रीन काय बघतच राहते सतत, सो दॅट ते अवॉइडच होतं, ते फिलिंगच अवॉइड होतं. किंवा ड्रग्ज घेते, किंवा परफेक्शनिझमच्या साईडला जाते, किंवा प्रोक्रॅस्टिनेट करते. म्हणजे काहीतरी करून मी स्ट्रेस अवॉइड करते. कारण स्ट्रेस आला की मला म्हणजे कुठलं तरी काम करायचं असलं की स्ट्रेस येणार, आणि मग काम करायचं म्हणजे आय एम नॉट गुड इनफ, म्हणजे ते काम होणारच नाही आहे माझ्या हातनं चांगलं, हे फिलिंग आहे माझ्या मनात. त्याच्यामुळे मग मला ते अवॉइड करायचं. मग ते अवॉइड करण्यासाठी जे काय मी करू शकते ते मी करते. सो ते शेम माझं मनात राहून जातं आणि मी सेफ असते. आता ते शेम प्रिव्हेंट करण्यासाठी एक अजून उपाय म्हणजे नार्सिसिझम किंवा ग्रँडिओसिटी. म्हणजे मी ग्रेटच आहे, नथिंग कॅन शेक मी, असं थोडंसं फिलिंग की मी बेस्टच आहे. सो ते कव्हर अप किंवा मास्क असू शकतं सेल्फ डिस्गस्टला थांबवण्यासाठी. येस, अँड दॅट कॅन बी प्रॉब्लेमॅटिक. सो कोणीतरी त्याच्यावर जर पिन मारली ना तर खूप डिप्रेशन येऊ शकतं. की तुला असं वाटतंय तू ग्रेट आहेस, किंवा इवन जो माणूस अवॉइड करतोय आणि स्क्रीन बघतोय, ड्रग्ज घेतोय, त्याला पॉईंट आउट करून दिलं की ॲक्च्युली तुला स्वतःबद्दल काय वाटतंय. मग ते जेव्हा फिलिंग ओपन अप होतं ते वुंड ओपन केल्यासारखं असतं लिटरली. आणि मग तेव्हा फेस टू फेस आपण स्वतःसोबत फेस टू फेस येतो की आय हेट माय सेल्फ, आणि ते खूप भयंकर फिलिंग असतं. मला हाच पुढे मुद्दाने ते विचारायचं आहे की हे याचं टोक कुठपर्यंत जाऊ शकतं. तर ह्या सगळ्याचा परिणाम काय काय होतो आपल्या स्वतःवरती, की ज्यावेळेस मला स्वतःबद्दलचा तिटकारा वाटतोय. कारण आपण अशी खूप माणसं बघतो जी स्वतःला काहीतरी इजा करून घेतात, मग ते सेडिझमकडे जातं थोडंसं, की स्वतःला मारलेलं आवडतं किंवा त्रास झालेला आवडतो, पासून मग सेल्फ हार्मकडे जातं. तर ज्यावेळेस ही भावना आणखीन जास्त बळ धरते आपल्या आतमध्ये,
तर याचे टोक काय असू शकतं आणि एकूणच ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो आपल्यावरती? आपण लहान असताना जेव्हा आपण काहीतरी चूक करतो तेव्हा तुला आठवत असेल तर शाळेतल्या टीचर्स म्हणतात तुला ह्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे. सो ते शेम इंड्युसिंग आहे थोडंसं आणि ते बरोबर आहे. म्हणजे काही बाबतीत ते गरजेचं पण आहे की लाज कशी वाटत नाही तुला, तू होमवर्क नाही करून आणलंयस किंवा काहीतरी. मग ते शेम इंड्यूस झाल्यानंतर मला पश्चाताप होतो. मला असं वाटतं की अरेच्छा मी काम नाही बरोबर केलेलं, सो आता मी ते नीट करायला पाहिजे. आणि मग मी ते काम नीट करून जाते. मग व्हेरी गुड मिळतं. मग ते मला स्वतःबद्दल वाटलेला जो तिरस्कार आहे तो थोडा कमी व्हायला मदत होते. दॅट इज द प्रोसेस. पण लाईक आय सॅड असं सतत होत राहिलं आणि ते सेल्फमध्ये गेलं आणि ते शेम किंवा आत्मतिरस्कार परमनंट व्हायला लागला आणि तो बसला शरीरात, मनात, की मात्र खूप जास्ती प्रमाणात स्वतःला क्लीन करण्याची भावना येते किंवा स्वतःला जगातनंच काढून टाकण्याची भावना येते. म्हणजे आय वॉन्ट टू क्लीन माय सेल्फ, मग मी परफेक्शनिझम तरी करीन किंवा मग मी सेल्फ हार्म करून तो पश्चात्ताप तरी करीन किंवा मग मी स्वतःला काहीतरी पनिशमेंट देईन म्हणजे मला मी जो वाईट आहे तो चांगला होईन कदाचित. असे ते सगळे कॉम्प्लेक्स बिहेवियर्स सुरू होतात. कधी कधी त्या व्यक्तीला सुद्धा एक्झॅक्टली माहीत नसतं जे आपण करतोय ते का करतोय आणि ते केल्यावर आपल्याला बरं का वाटतंय. ते इतकं अनकॉन्शियस लेवलला गेलेलं असतं की एवढंच कळत असतं की मला मी आवडत नाही आहे आणि हे केल्यावर मला आत्ता बरं वाटतंय. पण त्याचे खूप रूट्स खूप डीप आहेत. इतके डीप आहेत की कधी कधी अशा लोकांचं तुम्ही जर कौतुक केलं किंवा अशा लोकांना असं नाही म्हणणार मी, आपल्या कोणालाही होऊ शकतं, पण अशा वेळेला आपण जर प्रेम दाखवलं तरीसुद्धा ती व्यक्ती ओव्हरवेल्म होऊ शकते की नाही आय डोंट डिझर्व इट. म्हणजे काहीतरी चुकतंय तुमचं, तुम्ही फेक करताय, खोटं तरी काहीतरी मला सांगताय, तुम्हाला काही हवं आहे का माझ्याकडनं, किंवा ट्रस्ट न करणं किंवा मग त्या माणसाला अवॉइडच करणं की हा फारच कौतुक करतोय माझं, काहीतरी गडबड आहे, मी नकोच, माझं का कौतुक करतो, आय डोंट डिझर्व इट असं वाटणं. सो ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि आपण आता सेल्फ हार्मबद्दल बोललो होतो, तर सेल्फ हार्म हा जो प्रकार आहे जिथे स्वतःला इजा करून घेणे किंवा यातनं प्लेजर मिळतं असं वाटतं लोकांना. तर ते आणि या सेल्फ डिस्गस्टचाही काही संबंध आहे का, की मी अल्टिमेटली त्या सेल्फ हार्ममधनं प्लेजर घ्यायला शिकलो कारण दॅट इज द ओनली वे आय एम गेटिंग प्लेजर, असं काहीतरी ते गणित मेंदूत बसलेलं असतं की कसं आहे ते? हो, सेल्फ हार्म हे खूप कॉम्प्लेक्स बिहेवियर आणि ते करण्यासाठी खूप कॉम्प्लेक्स इमोशन्स आहेत ॲक्च्युली. सो सेल्फ हार्मनी आपल्या ब्रेनमध्ये आपल्याला माहिती आहे काही पेन गेट्स असतात आणि आपल्याला इजा झाली की ते पेन गेट्स ओपन होतात आणि मग आपल्याला ते नॅचरल ओपिऑइड्स रिलीज करतात ज्याच्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं, बरं वाटतं. म्हणजे नॅचरल औषध रिलीज करतात असं आपण म्हणूयात. सो हे नॅचरल औषध इजा केली की रिलीज होतं. ते सेल्फ हार्म केलं आहे का आपल्या हार्म झालं आहे ते बॉडीला नाही माहिती. ओके, सो सेल्फ हार्म केलं की ॲक्च्युली ते ओपिऑइड्स रिलीज होतात आणि ॲक्च्युली बरं वाटतं, हे खरं आहे. पण इट इज व्हेरी व्हेरी अनहेल्दी. कारण आपण एकतर शरीराला, आपल्या मेंदूला चुकीची मेसेजेस देतोय आणि मग ते इतकं हॅबिट फॉर्मिंग होऊन जातं, त्याची सवय लागते. कारण एकदा प्लेजर नाही तरी रिलीफ नक्कीच मिळतो, रिलॅक्सेशन नक्कीच मिळतं. सो त्याच्याशी ॲज सायकॉलॉजिस्ट ऑल्सो सेल्फ हार्मशी कम्पीट करणं आम्हाला सुद्धा, आमच्या थेरपीला सुद्धा अवघड जातं. इट्स लाईक ड्रग्स. म्हणजे इन्स्टंट रिलीफ सेल्फ हार्ममध्ये आहे. सो ते खूप डेंजरस आहे. आणि सेल्फ हार्म जर तुम्ही कोणालाही बघितलं करताना किंवा बोलताना सेल्फ हार्मबद्दल तर इमिजिएटली आय थिंक त्याच्याबद्दल आपण ॲक्शन घेतली पाहिजे, त्याबद्दल बोललं पाहिजे आणि पॅनिक न होता बोललं पाहिजे. आपण जनरली आपल्याला काय होतं, कोणीतरी सेल्फ हार्म करतंय किंवा विचार करतंय त्याचा, तर आपण सगळे पॅनिक होतो की अरे बापरे हे तर काहीतरी भयंकरच आहे, किंवा अवॉइडच करतो, आपण बोलतच नाही, टाळतो त्या व्यक्तीला. सो आयडियली आपण त्या व्यक्तीशी बोलायला पाहिजे. बोलल्यानंतर सुद्धा तो सेल्फ हार्मचा विचार थोडा कमी होण्याची शक्यता असते. ओके. मला हेही समजून घ्यायला आवडेल की ज्यावेळेस अशी कुठलीही व्यक्ती ज्याची सेल्फ डिस्गस्टची टेंडन्सी आहे आणि ते इमोशन ती व्यक्ती एक्सपिरियन्स करते आहे, या सगळ्याचा म्हणजे स्वतःला तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीचं
त्याच्या आजूबाजूच्या लोकांसोबतचं नातं कसं असतं आणि जर त्यांना नवरा किंवा त्यांची बायको त्यांचे पार्टनर स्पेसिफिकली, कारण सगळ्यात जास्त वेळ आईवडिलांनंतर आपण पार्टनर्स सोबत घालतो, तर त्या नात्यावरती सुद्धा त्या सगळ्याचा कसा परिणाम होतो. कारण मग जर स्वतःबद्दलचीच भावना चांगली नसेल तर हे सगळं पार्टनरच्या अंगावर निघू शकतं का, आणि बाबा पार्टनरला वेगळी वागणूक मिळू शकेल का. तर हे सगळं यामध्ये पार्टनर सोबतचं नातं कसं अफेक्ट होतं. हो, इंटरपर्सनली ओव्हरऑलच रिलेशनशिप्स थोड्याशा वीक असण्याची शक्यता असते किंवा खूप पीपल प्लीजिंग असण्याची शक्यता असते. अच्छा. कारण म्हणजे कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात लोकांना मी आवडावं अशी इच्छा आपल्याला ॲज ह्युमन बिईंग्स असतेच. सो इवन अ पर्सन हू इज सेल्फ हेटिंग, त्यालासुद्धा ती कुठेतरी भावना असतेच की लोकांनी माझ्यावर प्रेम करावं, मला अटॅचमेंट हवी आहे, मला बिलॉंगिंगनेस हवा आहे. सो ती भावना असते. सो मी छान नाही आहे, पण माझा जो नवरा आहे किंवा बायको आहे त्यांच्यावर मी डिपेंड करते आता, कारण दे आर गुड. सो मी त्यांच्याशी अटॅच होऊ पाहते, मी त्यांच्याशी, मग मी त्यांना प्लीज करीन, जे ते म्हणतील ते मी करीन. मग अशा वेळेला कधीकधी आम्ही पाहतो की इवन टॉक्सिक रिलेशनशिप्स तयार होतात, जिथे एक अब्युझर असतो आणि एक व्हिक्टिम असतो. आणि द व्हिक्टिम जनरली हे सेल्फ डिस्गस्ट च स्ट्रॉंग फिलिंग असणारी व्यक्ती असते की आय एम यू कॅन अब्यूज मी, इट्स ओके बिकॉज आय डिझर्व इट एनिवे, पण तरी तू माझ्याबरोबर असशील ना, कोणीतरी आहे माझ्यासोबत. सो असं फिलिंग, असं रिलेशनशिप असण्याची दाट शक्यता असते. पण फॉर एक्झाम्पल एखादा इमोशनली हेल्दी पार्टनर आहे तर त्याला मात्र हे खूप त्रासदायक होऊ शकतं, कारण त्याला कळणार नाही की कसं वागायचं. म्हणजे आयदर देर इज, लाईक मी म्हणलं की अनेक प्रेझेंटेशन्स असतात. कधी कधी परफेक्शनिझम असतं, कधी कधी नार्सिसिझम असतं, कधी कधी अवॉइडन्स असतो. सो हे कुठून येतं आहे तेच त्याला कळणार नाही. सतत जर तुम्ही थ्रेट फील केला की लोक मला जज करतील, लोकांना मी बोरिंग वाटेल, मग काहीतरी मी असं करायला पाहिजे जेणेकरून लोक मला टाळत नाहीत, अवॉइड करत नाहीत, किंवा ॲटलिस्ट मला नोटीस करत नाहीत, कुठेतरी मी लपून बसते म्हणजे मला नोटीसच करणार नाहीत. घरात पाहुणे आलेत, मी आज जाऊ का, मला नाही फेस करता येणार त्यांना, कारण आय एम नॉट गुड इनफ, मला जमणार नाही. स्वयंपाक करायचा आहे, आय कांट मॅनेज. बाहेर जाऊन जॉब करायचा आहे, मला माहीत नाही मी करू शकेन की नाही. सो प्रत्येकच ठिकाणी चॅलेंजेस फेस होणार आहेत. सो अवघड होणार आहे, खूप अवघड होणार आहे डेफिनेटली. आता आपण त्या सोल्युशन पार्टकडे चाललो आहे, तर मला हा प्रश्न विचारायचा होता की या सगळ्यामध्ये हा सगळं भांडण, हे सगळं द्वंद्व यामुळे होतो आहे कारण मी ज्या पद्धतीने आहे, स्वतःचं व्यक्तित्व जे माझं आहे तेच मान्य करता येणं शक्य होत नाही आहे. तर हा एक्सेप्टन्स, स्वतःला स्वीकार करणं किती अवघड असू शकतं आणि किती महत्त्वाचं पण आहे. कारण अर्थात या पद्धतीची भावना यामुळे येते आहे कारण मी स्वतःला आरशात बघू शकत नाही आहे, स्वतःला आहे तसं स्वीकारू शकत नाही आहे. आणि मग यातनं आपण अनेक त्याचे रेपरकशन्स बघू शकतो. मग ते सेल्फ हार्मकडे जातं पासून, मग माझं शरीर जसं आहे ते मला आवडत नाही आहे, ज्या पद्धतीच्या घरात मी जन्मलो आहे हे आवडत नाही आहे, पासून स्वतःबद्दलचा तो तिरस्कार, तिटकाराच वाढत चाललेला आहे. तर स्वतःला स्वीकारणं किती अवघड असू शकतं आणि किती महत्त्वाचं सुद्धा आहे. स्वतःला स्वीकारणं ह्या वेळेला खूप अवघड असतं, एस्पेशली ह्या भावनेचा जर आपण विचार केला तर. आणि थोडंसं तुला थिअरी सांगते. सो आपली जेव्हा आपण लहान असतो तेव्हापासनं जे काय मी ते 3-4 गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे आपल्या काही कोर बिलीफ्स डेव्हलप होतात. अच्छा. आणि त्या कोर बिलीफ्समधलीच एक बिलीफ आहे की आय एम नॉट गुड इनफ. अनेक कोर बिलीफ्स डेव्हलप होऊ शकतात की फॉर एक्झाम्पल आय एम अ गुड स्टुडंट, किंवा आय एम अ गुड पार्टनर, किंवा आय कॅन टॉक वेल. काहीतरी आपले बिलीफ्स असतात. तसे अनेक कोर बिलीफ्स असतात आपले. त्याच्यापैकी एक कोर बिलीफ अशी असू शकते की आय एम नॉट गुड इनफ. आणि मग ती कोर बिलीफ इज लाईक अ टेम्पलेट. ती आपल्या मनातली टेम्पलेट आहे. आणि मग जे काय घडतं ते त्या टेम्पलेटप्रमाणे आपण ट्विस्ट टर्न करून त्या टेम्पलेटमध्ये फिटच करतो. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट गुड इनफ किंवा आय हेट माय सेल्फ असं जर माझ्या मनात फिलिंग असलं आणि तू मला म्हणालास की मॅडम तुम्ही खूप छान बोललात, पण माझ्या मनात काय फिलिंग आहे, आय एम नॉट गुड इनफ. मग मी म्हणेन तो असंच म्हणतोय, त्याला काहीतरी हवं आहे. किंवा त्यांनी मला सोपंच काहीतरी विचारलं होतं, त्यात कोणीही चांगलंच बोललं असतं.
ओके, सो मी क्रेडिट घेत नाही, मी स्वतःला मिनिमाइज करते आणि मी दुसऱ्यांना क्रेडिट देते किंवा दुसऱ्यांना ब्लेम करते. म्हणजे आय फिट दॅट इन्सिडेंट इन टू माय ऑलरेडी एक्झिस्टिंग टेम्पलेट, की माझी टेम्पलेट आय एम नॉट गुड इनफ ती प्रिझर्व झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कोणीतरी म्हणलं की ए गोष्ट तुम्ही चांगली केली आणि बी गोष्ट चुकीची केली, तर मी ती बीच गोष्ट घेईन, कारण आय एम नॉट गुड इनफ. सो ती मी बीच गोष्ट घेईन आणि मी जस्टिफाय करीन आणि मी म्हणेन मला माहिती होतं आय एम नॉट वर्थ इट. मी एक गोष्ट पूर्णपणे विसरून जाईन. म्हणजे इट इज सो अनकॉन्शियस की कोणी पॉईंट आऊट करून सांगितलं मला ती एक गोष्ट, त्याचं पण बघ की ते पण तू खूप छान केलं आहेस, नाही ते ठीक आहे पण बी. ओके, सो त्या कोर बिलीफला आपण प्रिझर्व करायला वाटेल ते करतो, कारण ती इतकी स्ट्रॉंग बिलीफ आपली लहानपणापासून घडलेली असते मनात की ती आपण प्रिझर्व करतो. आणि ती बिलीफ तोडणं हे थेरपीमध्ये सुद्धा किंवा सेल्फ वर्कमध्ये सुद्धा खूप मोठा चॅलेंज आहे. त्याच्यामुळे जेव्हा तू म्हणलास की कसं स्वीकारायचं लोकांनी स्वतःला, तेव्हा आधी त्यांना हे पटतच नाही की आम्ही चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे आय एम नॉट गुड, मग मी चेंज कशाला होऊ, माझं काही चांगलं होऊ पण शकणार, माझं काही चांगलं होऊ शकणार नाही आहे, उलट मी तुम्हाला त्रास देणार आहे. सो तुम्ही माझ्यात नका इन्व्हॉल्व्ह हो, तुम्ही तुमचं बघा, मी बघतो आता काय पडून राहीन कुठेतरी, काहीतरी होईल माझं, असं फिलिंग जास्ती असतं. त्याच्यामुळे आधी सेल्फ वर्क करण्यासाठी ते प्रिपरेशनच नसते. सो तो वॉल तोडणं खूप मोठं काम आहे. ज्याला कोणाला अशा व्यक्तीला मदत करायचं आहे तो वॉल तोडायचा आहे आपल्याला. तिथेच येतोय आता की ज्यावेळेस या सेल्फ डिस्गस्टवरती, स्वतःबद्दलच्या आत्मतिरस्कारावरती आपण ज्यावेळेस काम करायचं आहे, त्यावेळेस ते काम कसं केलं जाऊ शकतं. म्हणजे ज्या कुठल्याही टप्प्यात ती व्यक्ती आहे, म्हणजे स्वतःला जर मी काम करायचं असेल तर कुठून सुरुवात केली पाहिजे, आणि तर ह्याच्यावरती काम केलं जाऊ शकतं का? नक्कीच. लकीली खूप कमी गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण काम नाही करू शकत. सो लकीली ह्याच्यावर काम केलं जाऊ शकतं. मला वाटतं 2 वेजनी हे ॲड्रेस करायला पाहिजे. एक पद्धत म्हणजे इमोशनल आणि एक लॉजिकल. सो इमोशनल पद्धत जी आहे ती आहे सेल्फ कंपॅशनची पद्धत. सो सेल्फ कंपॅशन आणि कंपॅशन फॉर द पर्सन ज्याला त्रास होतोय. बरोबर. तर ते खूप म्हणजे आपल्या अख्ख्या समाजात आता थोडंसं दुसऱ्यांना जज करू नका, चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी बोला, चांगले शब्द वापरा, असं आता हळूहळू ॲटलिस्ट अर्बन एरियाजमध्ये सुरू झालेलं आहे की आपण एकमेकांशी जरासं चांगलं बोलतोय, जज करत नाही आहे एवढं, किंवा ॲटलिस्ट म्हणतोय तरी की जज नाही करायचं. जरासं शब्द आवडला. हो. राईट. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला ते सुरुवात करायची आहे की एकमेकांशी जरासं काइंडली बोलूयात. गरज नाही आहे की आपल्याला काहीतरी आवडलं नाही तर लगेच त्यांना आपण फटकनी ते हे असं कसं केलंस तू असं म्हणायच्या ऐवजी काय झालं, काही प्रॉब्लेम होता का, असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. सो आपली अख्ख्या समाजाची घडण जी आहे ती आपल्याला थोडी बदलायला हवी आहे. बोलण्याची पद्धत ॲज अ समाज आपल्याला थोडीशी जास्ती कंपॅशनेट आणि चांगली करायला हवी आहे, सो दॅट अशी लोकं ओपन अप होतील. ज्या लोकांना हा त्रास होतोय त्यांना थोडंसं इन्क्लुडेड वाटेल किंवा असं वाटेल की शक्यता आहे की काहीतरी होऊ शकतं. सो तो कंपॅशनेट बोलणं, प्रेमाने बोलणं, काइंडली प्रश्न विचारणं, हे दॅट इज द फर्स्ट स्टेप हे ओपन अप करण्यासाठी. दुसरं म्हणजे डिसोनन्स क्रिएट करणं. म्हणजे तो लॉजिकल पद्धत जी आहे, डिसोनन्स म्हणजे एक कॉन्फ्लिक्ट मनात आपल्याला क्रिएट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा सिगरेट पिणारा माणूस असला तर गव्हर्नमेंट जशा नोटिसेस वेगळ्या लावते किंवा सिगरेटच्या पॅकेटवर ते चित्र असतं भयंकर किंवा व्हिडिओज असतात वेगळे, त्यात गव्हर्नमेंट काय करते की डिसोनन्स क्रिएट करते की तुम्ही सिगरेट पिताय पण त्याचे हे नुकसान आहेत. तर दरवेळेला आपण लर्निंग होतंय आपल्याला, ते दरवेळेला आपण पाहतोय, दरवेळेला सिगरेट घ्यायला जातोय तर आपल्याला ते चित्र दिसतंय, एखादा व्हिडिओ दिसतोय, एखादं सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ वाचतोय आपण, सतत मनावर त्याचा परिणाम होतोय. आणि मग आपण स्वतःला कधी ना कधीतरी क्वेश्चन करतो की मी पितोय खरा पण हे सगळं मग कसं काय. मग आपण काहीतरी करून डिसिजन आयदर बदलतो किंवा सेम ठेवतो, पण आपल्या मनात ते कॉन्फ्लिक्ट होतं. तर तसं आपल्याला मनात कॉन्फ्लिक्ट क्रिएट करायचं आहे. सो एक पद्धत कॉन्फ्लिक्ट क्रिएट करण्याची अशी आहे की दुसऱ्याला जर कोणाला तरी, तुझ्या मित्राला जर असं काहीतरी वाटत असेल की आय एम नॉट गुड इनफ, किंवा त्याला कुठल्या तरी गोष्टीबद्दलचं खूप वाईट वाटतंय, खूप पश्चाताप होतोय, तर तू त्या मित्राशी कसं बोलशील.
जनरली आपण आपल्या मित्राशी बोलताना खूप छान बोलतो. हो. सो ती व्यक्ती आपल्याला सांगेल की मी त्याला म्हणेन अरे असं काही नाही होतं असं, नंतर मग होईल सगळं ठीक, डोंट वरी, सांत्वन करेल ना दुसऱ्याचं. हो. आणि आता तू बघ तू स्वतःशी कसं बोलतोयस. जर तू काहीतरी चूक केलीस तर तू स्वतःशी काय बोलशील. आय विल बी व्हेरी हार्श विथ माय सेल्फ की माझं तर नेहमीच असंच असतं, मी तर माझ्या तर आयुष्य असंच आहे, काय उपयोग नाही, एनिवे काय फरक पडणार आहे, किंवा असं काहीतरी मी स्वतःशी बोलीन. मग असं डबल स्टँडर्ड काय. ओके, सो ह्याला डबल स्टँडर्ड मेथड असंच नाव आहे या मेथडला. सो ही डबल स्टँडर्ड आहे आणि तो डबल स्टँडर्ड त्याला पॉईंट आऊट करून देणं ते एक डिसोनन्स क्रिएट करण्याची मेथड आहे, कॉन्फ्लिक्ट क्रिएट करण्याची मेथड आहे. दुसरी मेथड म्हणजे एव्हिडन्स देणं की तू काय काय करू शकतोयस, किती किती तुझ्या अचीवमेंट्स आहेत तरीसुद्धा तुला असं वाटतंय. सो आणि अचीवमेंट्स नसतील तर मग त्याला अचीवमेंट्स करायला प्रवृत्त करणं की त्याच्या आयुष्यात जर 10 चांगल्या गोष्टी ॲक्च्युली घडल्या, रिवॉर्डिंग गोष्टी घडल्या, तर मग त्याला पटायला लागेल पेक्षा चान्स आहे की त्याला पटायला लागेल की मे बी देर इज समथिंग दॅट आय कॅन डू, आणि मग तो कॉन्फ्लिक्ट क्रिएट होईल. सो एक कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाला की मग आपल्याला काहीतरी ब्रेक थ्रू मिळण्याचे चान्सेस आहेत. ही एक गोष्ट म्हणजे इमोशनल आणि लॉजिकल. दुसरी गोष्ट जी मला खूप उपयोगी पडते माझ्या प्रॅक्टिसमध्ये ती म्हणजे ॲक्च्युली लोकांना सांगणं की तुम्हाला नाही ना पटत आहे, हरकत नाही, म्हणजे आय एम बॅड, आय एम नॉट गुड इनफ, नेवर माइंड. पण दुसरा ॲटिट्यूड जर तुम्ही ठेवला तर कदाचित तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत आत्ताचे ते तुम्हाला येणार नाहीत. ओनली रिसर्च शोज दॅट दिस पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हेल्प्स. ओके, सो तुम्ही आतनं अगदी अनकॉन्शियसली अगदी आतल्या आतनं अगदी म्हणजे डोंट बिलीव्ह इन इट, बट ॲटलिस्ट फॉर द सेक ऑफ इट ट्राय डुईंग इट. ओके, सो गिविंग देम एन ऑप्शन टू ट्राय, फुट इन द डोअर टेक्निक, जस्ट ट्राय आणि बघा, एक्सपेरिमेंट करून बघा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून काय होतंय ते. क्युरियस राहा, होपफुल राहा. खूप जास्ती तुम्ही अगदी होणारच आहे असं म्हणू नका, करून तर बघा. आणि मग करून अनेक वेळेला बघितल्यावर ते कधी कधी रिवॉर्डिंग होतं. सो त्यांनी सुद्धा मग कधी कधी ती सेल्फ हेट कमी होते. सो असे अनेक मेथड्स आपल्याला ट्राय करायचे. आणि ह्या सगळ्याचा तर कोर हाच आहे बेसिकली की स्वतःसोबतचं नातं दूषित झालंय, स्वतःसोबतचं नातं अनहेल्दी आहे, ते खराब झालंय. हे नातं स्वतः इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करता येऊ शकतं. कारण मला स्वतःला आवडत नाही आहे, स्वतःच्या कृती आवडत नाही आहे, परिस्थिती आवडत नाही, आय एम ब्लेमिंग मायसेल्फ कंटिन्युअसली आणि आय एम ट्राईंग टू हर्ट मायसेल्फ. तर स्वतःसोबतचं नातं चांगलं कसं बनवता येतं आणि त्याच्यानंतर ते टिकवून सुद्धा ठेवता येतं. राईट, हाच मुद्दा आहे मेनली की मला असं वाटतच नाही की मला काही प्रॉब्लेम आहे, कारण मी वाईटच आहे. सो तो ब्रेक थ्रू आधी सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण जर एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की खूप लोक असं म्हणतायत आणि आता मी हा पॉडकास्ट ऐकतोय आणि मला बघू तरी देत की काय करता येईल स्वतःसाठी, तर मी असं म्हणेन रोज एक 5 मिनटं जस्ट रिफ्लेक्ट ऑन युअर बिहेवियर, की तुमचा बिहेवियर असा आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही अवॉइड करताय काहीतरी, किंवा कुठलं तरी मास्क घालताय आणि स्वतःलाच तुम्ही कुठेतरी कमी लेखताय, किंवा तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्ती कमी आहे. आधी त्या इन्साईट्स आपल्याला मिळायला हव्यात. थोडंसं स्वतःशी बोलायला शिका असं मी म्हणेन. म्हणजे आपल्याला जे काय होतं दिवसभरात, जरी आपल्याला अस्वस्थ वाटलं, अनकम्फर्टेबल वाटलं, स्वतःबरोबर छान नाही वाटलं, तरी आपण रिफ्लेक्ट खूप कमी करतो. म्हणजे आपण शांतपणे बसून किती वेळेला स्वतःला विचारतो असं मला का होतंय. सो असं करण्याची सवय जर आपण केली तर आपण आपल्या भावनांना ओळखू शकू, आणि ओळखलं आपण तर मग सोल्युशन शोधणं एवढं अवघड नाही आहे. सो सेल्फ टॉक इज समथिंग दॅट आय विल डेफिनेटली ॲडवाईज. आणि मग डुईंग लॉट ऑफ थिंग्स ज्यांनी कॉन्फिडन्स वाढणार आहे, दॅट इज द सेकंड स्टेप. आणि मग बीइंग विथ पीपल जे तुम्हाला व्हॅलिडेट करतायत, जे तुम्हाला सांगतायत की हो तुम्ही हे चांगलं केलं आहे, आणि सतत तुम्हाला क्रिटिसाइज आणि टोचत नाही राहत आहेत, अशा लोकांपासून मी तर म्हणेन दूरच राहावं. एस्पेशली अशा लोकांनी ज्यांचा कॉन्फिडन्स कमी आहे, त्यांनी अशा लोकांपासून दूर राहावं जे त्यांना सतत पिन मारत असतात, कंट्रोल करत असतात, करेक्ट करत असतात, कारण त्यांचा अजूनच कॉन्फिडन्स कमी होणार आहे ना त्याच्यामुळे. हो बापरे, पण त्या लोकांसाठी कदाचित ती माणसंच तो अँकर असू शकते. येस, बरोबर आहे, करेक्ट. त्याच्यामुळे खूप अवघड आहे सिच्युएशन. म्हणून आधी स्वतःला ओळखणं, आधी इंट्रोस्पेक्शन, दॅट इज द फर्स्ट स्टेप. जेव्हा आपल्याला कळतंय
आपल्याला स्वतःला फेस करता येते की मला ही भावना आहे आणि मी प्रयत्न तरी करून बघणार आहे ही भावना कमी करण्याचा. मग आपण पुढच्या स्टेप्स घेऊ शकू, मग आपण ह्या लोकांना आपल्या आयुष्यातनं कमी करू शकू. इट्स अ बोल्ड डिसिजन, इट्स नॉट अन इझी डिसिजन. येस. थँक्यू सो मच. म्हणजे खूपच पर्सनल आणि इंटरेस्टिंग असलेली ही भावना आहे, कारण बऱ्याचदा ती इतकी बॅकडोरला पण असू शकते आणि आपण जसे वागतोय त्याची काही उत्तरही सापडत नसतील तर ती इथे कदाचित मिळण्याची शक्यता आहे. तर खूप खूप आभार. ही खूप महत्त्वाची भावना खूप मनापासून तुम्ही समजावून सांगितले त्याबद्दल. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. आपण या पूर्ण भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये सगळ्या वेगवेगळ्या भावना समजून घेण्याचाच प्रयत्न आहे. आपण बऱ्याचदा या भावना ओळखू शकत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती काम करता येणं शक्य होत नाही. आणि ज्या वेळेस आपण मेंटल हेल्थबद्दल चर्चा करतो त्यावेळेस ती कायम त्या डिसऑर्डर्स आणि आजारांबद्दल होते, पण त्याच्या मुळाशी असलेल्या भावना चर्चेला आणणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर ह्या भावना समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.